नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर देवलापार पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। या कार्यवाहीत तब्बल 12,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 4 मार्च 2026 रोजी देवलापार पोलीस ठाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की मध्य प्रदेशकडून नागपूरकडे येणाऱ्या MP28 CB 3008 क्रमांकाच्या क्रेटा वाहनातून काही इसम देशी बनावटीचे शस्त्र घेऊन येत आहेत। माहितीची खात्री होताच पोलिसांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर शिवनी ते नागपूर दरम्यान नाकाबंदी केली। संशयित वाहन दिसताच पोलिसांनी तात्काळ ते थांबवून झडती घेतली। झडती दरम्यान वाहन चालक जमाल अहमद जावेद इक्बाल वय वर्ष 26 राहणार नागपूर याला कमरेला देशी बनावटीचे पिस्टल ब्राउझर आढळले। पिस्टलच्या मॅगझिन मध्ये 2 जिवंत काडतुसे सापडली। पोलिसांनी शस्त्रांचा परवाना विचारला असता कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। या कार्यवाहीत दानिश अब्दुल गफूर अफिदी, शहबाज महमूद आलम आणि रियाज महफूज खान सर्व राहणार जबलपूर यांनाही अटक करण्यात आली। पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, 7 मोबाईल फोन आणि संबंधित क्रेटा वाहन असा एकूण 12,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कार्यवाही ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत तत्परतेने पार पाडली।